राज्यामध्ये एकाच वेळी सर्व नद्या स्वच्छता अभियान राबवण्याचं प्रयोजन केलेलं आहे. म्हणून आपणही आपापल्या गावातील ज्या जलवाहिन्या जलदेवता नद्या आहेत त्यांची सेवा शुश्रूषा करून मृगाचा पाऊस या राज्यावर त्यानं सिंचन करावं, बळीराजाला दिलासा द्यावा, अतिवृष्टी अनावृष्टी टळावी आणि देशात आणि राज्यामध्ये सुवृष्टी होऊन पिण्याच्या पाण्याची जी आज समस्या निर्माण झालेली आहे देशभरात, त्याचं निवारण करण्याचं सामर्थ्य भारतातल्या सर्व नद्यांमध्ये आहे. परंतु आपणा सर्वांना विदित आहे, आपण त्या साऱ्या नद्या मानवानं दूषित केलेल्या आहे, अस्वच्छ केलेल्या आहे. त्यामध्ये कचरा टाकणं, घाण टाकणं, सांडपाणी सोडणं, औद्योगिक वसाहतीतलं दूषित पाणी सोडणं, त्यामुळं त्या नद्या दूषित झालेल्या आहेत. आणि त्याचमुळंच की काय, आपण निसर्गात बदल आपण बघत आहात. रोज तापमान वाढतं आहे कमी होण्याऐवजी, आणि जीवसृष्टीला न पेलवणारं असं तापमान वाढल्यामुळं पाऊससुद्धा कमी पडण्याची संकेत मिळत आहे. म्हणून धोका अटळ आहे. तर आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकीकडे जलसंधारण, जलसाक्षरता आणि नद्या स्वच्छ अभियान हा यातला अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.